नमस्कार मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपल्याला माहितच असेल की जे गाणं बदोबदी नावाचं गाणं सध्या महाराष्ट्रभर आणि संपूर्ण भारतभर सध्या ट्रेंडिंगला सुरू होतं। तर हे गाणं युट्यूबने नेमकं का डिलीट केलं? जवळपास नाही म्हटलं तर 28 मिलियन म्हणजे 2,80,00,000 व्ह्यूज या गाण्याला आलेले आणि हे गाणं का युट्यूबने डिलीट केलं ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एक गाणं खूपच ट्रेंडिंग आहे। कथित पाकिस्तानी गायक चाहत फतेह अली खानचे हे बदोबदी गाणे आहे, पण सध्या या गाण्याची चर्चा होते कारण युट्यूबने ते डिलीट केलेलं आहे। गेल्या काही दिवसापासून भारत आणि पाकिस्तान मधील लोकांनी या गाण्यावर खूप मीम्स बनवले। यामुळे या गाण्याला जवळपास 28 मिलियन व्ह्यूज मिळाले। मात्र आता कॉपी राईटमुळे युट्यूबने हे गाणं डिलीट केलेलं आहे। याआधी चाहत त्याच्या गाण्यामुळे अनेकदा चर्चेत आला होता। ही सर्व गाणी चाहतने स्वतः लिहिलेली आहेत, मात्र बदोबदी हे गाणं त्यानं स्वतःच लिहिलेलं नाही, त्यानं ते रिक्रिएट केलेलं आहे, म्हणजे दुसऱ्याचं घेतलेलं आहे। आणि आता ते जुनं गाणं होतं, त्याचे जे ओनर आहे त्यांनी कॉपीराईट दिलेलं आहे। त्या कॉपीराईटच्या समस्येमुळे तो अडचणीत सापडलेला आहे। चाहत फतेह अली खान नेमका कोण आहे? चाहत फतेह अली खान हा पाकिस्तानचा आहे। तो स्वतःला कलाकार समजतो, त्याला पाकिस्तानातील तरुणांसाठी प्रेरणास्थान बनायचे आहे। चाहतचे नाव आधी काशिफ राणा होते, अनेक ठिकाणी त्याला अली आदान म्हणूनही ओळखले जाते। नुसरत फतेह अली खानच्या एका शो मुळे त्याने त्याचे नाव काशिफ वरून बदलून चाहत फतेह अली खान असे ठेवले। आपल्याला बदोबदी गाणं हे नेमकं कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।